आज बाप्पाच्या नैवेद्यासोबत लहान मुलांना देखील खुश करणार आहोत। आज आपण बनवणार आहोत ओरिओचे मोदक। तेही अगदी 10 ते 15 मिनिटात बनून तयार होतात आणि गॅसचा वापर न करता एकदम झटपट आणि सुंदर दिसायला आणि चवीला अप्रतिम असे आपण आज मोदक बनवणार आहोत। चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी बिस्किटचा पुडा घेतलेला आहे। ओरिओ बिस्किटचा पुडा आहे। शक्यतो व्हाईट स्टफिंग जी क्रीम असते ना तो बिस्किट घ्या, म्हणजे त्याचा मोदक दिसायलाही सुंदर दिसतो। एक व्हाईट क्रीमवालाही येतो आणि एक ब्लॅकवालाही येतो। शक्यतो व्हाईट क्रीमवाला घ्या, म्हणजे ते दिसायला आतून स्टफिंग जी आहे ना छान दिसते। आता बिस्किटची जी आतली क्रीम आहे ना व्हाईट, ती आपण वेगळी एका बाउलमध्ये काढणार आहोत। सुरीच्या मदतीने किंवा चमच्याच्या साहाय्याने ना अगदी आरामात ती क्रीम जी आहे वेगळी होऊन जाते। बघू शकता अशीच आपण सगळ्या बिस्किटांवरची जी आतली क्रीम आहे व्हाईट क्रीम, ती खरवडून वेगळ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। अगदी झटपट आणि फटाफट क्रीमही निघते, जास्त काही वेळ लागत नाही। पूर्ण मोदक बनायला एकूण 10 ते 15 मिनिटच लागतात, म्हणून ह्या प्रोसेसलाही जास्त वेळ लागत नाही। असंच आता सगळे जे बिस्किट आहेत त्याच्यावरची मी क्रीम काढून घेतलेली आहे। आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्याची फाईन आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। बिस्किटांची पावडर करून घेतलेली आहे। आता त्यात अजिबात बिस्किटाचा कण राहिलेला नाही ना, हे चमच्याच्या मदतीने आपण चेक करायचं आहे। एखादा जर कण राहिलाही असेल तरी मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे, किंवा हाताने जरी कुस्करला तरी तो चुरा होऊन जातो। आता हे पूर्ण असं पावडर आपली झालेली आहे चॉकलेटची। त्यात आता दूध टाकायचं आहे। दूध आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत आणि त्याला आपण मळून घेणार आहोत। एकूण 4 चमचे दुधाचा इथे मी वापर केलेला आहे। अगदी साधं दूध आहे आपलं रूम टेम्परेचरचं। चमच्याच्या मदतीने होणार नाही, आता मी हातानेच त्याला मळून घेते। पण दूध अगदी थोडं थोडं टाकायचं आहे। पहिले 1 चमचा टाका, नंतर 1 चमचा, असं 1-1 चमचा दूध टाकून ना आपण कणिक मळून घ्यायची आहे। आता एकदम पण भरपूर एकदाच दूध टाकू नका, कारण जर ते हे मिश्रण पातळ झालं ना तर साच्यात तो शेप येणार नाही। अगदी मोदक आहेत ना त्या साच्याचा शेप घेणार नाही आणि दिसायला अजिबात सुंदर ते दिसत नाही। भले ते चवीला छान असतील पण दिसायला ते छान दिसत नाही। म्हणून थोडं थोडं दूध टाकून अगदी असं पीठ मळून घ्यायचं आहे, जसं की आपण चपात्यांना मळतो तसंच आहे। एकदम सॉफ्टही नाही की एकदम कडकही नाही, अगदी मीडियम आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे आपण साईडला ठेवूया आणि ही जी आतली क्रीम आहे व्हाईट, त्याच्यात मी अर्धा चमचा ड्रायफ्रूट्स टाकते आणि त्याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत। दुसरं आपण त्यात काही टाकायचं नाही आहे। तुम्हाला जर हवं असेल तर ड्रायफ्रूट्स टाका किंवा तेही स्किप केले तरी चालतील। आता मोदकाच्या साच्याला ना थोडंसं तुपाचा बोट लावते मी आणि खाली ड्रायफ्रूट्स टाकते आणि आपला चॉकलेटचा जो मिश्रण आहे तो घ्यायचा आहे आणि साच्यात एकदम दाबून ठेवायचं आहे त्याला, म्हणजे जे खाली टाकलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपल्या चॉकलेटला एकदम चिटकून राहतील। म्हणून अगदी दाबून दाबून त्याचा शेपही येतो आणि आतमध्ये खड्डाही होतो। असंच आता बंद करायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा बाहेर आहे ना ते काढायचं आहे आणि एकदम खोलगट आतमध्ये खड्डा करायचा आहे, जेणेकरून आपण तिथे आपली स्टफिंग जी आहे फिल करू शकतो। बघू शकता अगदी छान खड्डा करून घेतलेला आहे। तिथे आपण जी व्हाईट क्रीम आहे आपली ती फिल करायची आहे आणि पुन्हा वरतून चॉकलेटचा जो बॅटर आहे ते लावायचं आहे आणि पुन्हा मोदक आपला जो बंद करून घ्यायचा आहे, एक्स्ट्राचं जर कुठून निघत असेल ते काढायचं आहे। छान दाबून दाबून त्याला शेप द्यायचा आहे, तरच त्याचा जे शेप आहे ना खूप सुंदर येतो। आणि बघू शकता अगदी आरामात आपला मोदक बनून तयार झालेला आहे। प्रमाण वापरताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणात दूध वापरा, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ना खूप छान परफेक्ट बनून तयार होतं आणि असं सुंदर आणि चविष्ट आपला मोदक जो आहे बनून तयार होतो। आता अशाच प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेणार आहोत। आता एका पॅकेट ओरिओचे
एकूण 6 मोदक माझे तयार झालेले आहेत, पण इथे तुम्हाला आता 5च दिसत आहेत, कारण एक मोदक ऑलरेडी मुलांनी खाऊन टाकलेला आहे। इतकं दिसायला सुंदर आहे आणि चवीला तर भन्नाटच झालेला आहे। मध्ये कट करून तुम्हाला दाखवते, बघू शकता अगदी छान आतमध्ये जी व्हाईट स्टफिंग आहे ना, त्यामुळे खूप छान दिसायला दिसतंय आणि चवीला तर बापरे जबरदस्तच झालंय, आणि तेही झटपट आणि फटाफट। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह।